बघा माझ्या यूट्यूब फॅमिली, आज आहे ना मी कोळंबीचं कालवण करणार आहे. त्याच्यामध्ये ही शेवग्याची शेंग आणि हे 2 वांगे घेणार आहे. जरा मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे कोळंबीचं कालवण. त्याच्यामध्ये शेवगा, वांगी आणि हे बघा ही कोळंबी ना मी सोलून ठेवले. बघा ही कोळंबी सोललेली आहे. आणि त्या कालवणासाठी बघा मी काय काय मसाला काढला आहे. हे कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि टोमॅटो हे सर्व आहे ना मी गॅसवर भाजून घेतले, तळलं ना तेलामध्ये भाजून घेतले. आणि ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार वाटताना. हा झाला मसाला आपल्या कोळंबीच्या कालवणाचा. त्याच्यामध्ये शेवगा आणि वांग हे सर्व घालून करणार. पुढे मी दाखवते तुम्हाला रेसिपी कशी कशी बनवते ते. आता हे कोळंबीला आहे ना मी थोडीशी ना हळद लावून ठेवणार आहे. म्हणजे काय ह्याचा ना वास नाही येत, हे वास, म्हणून ह्याला हळद लावणं खूप जरुरी आहे. मीठ पण लावू शकता तुम्ही, पण मिठाने पाणी सुटतं ना, म्हणून मीठ नाही लावणार. मी कालवण करताना त्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ. ह्याच्यात फक्त मी हळद लावून ठेवणार आहे बस. हे बघा फक्त हळद लावून ठेवलं मी. आता ते वांगे ते धुवायला टाकते मी. हे बघा आता कढईमध्ये तेल टाकलंय. आता मी टाकणार कढीपत्ता. आता टाकणार वाटलेला मसाला. मग मी तुम्हाला दाखवला ना तो मसाला टाकणार. आता आमचा वर्षभराचा कुठलेला मसाला असतो ना. आता मी 2 चमचे मसाला टाकणार, कारण आम्हाला तिखट आवडतं ना त्याच्यामुळे. आता आपण कोळंबीमध्ये थोडं हळद लावलेले आहे ना, म्हणून ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, नाही तर मग कालवण कडू होईल ना त्याच्यामुळे. आता आपण मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी आहे ना, ते पण वायाला नाही घालायचं, ते पण ह्याच्यात ओतायचं. ओतलं ना की मग ह्या मसाल्याला ना चांगलं तेल सुटून द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात कोळंबी टाकायची आणि परतायची. मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना बघा किती छान तेल सुटलं आहे. बघा सुटलं आहे ना. आता आपल्या ह्याच्यामध्ये ना गरजेनुसार पाणी टाकायचं. आपल्याला जेवढा रस्सा ठेवायचा ना तेवढा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना मीठ टाकायचं राहिलं. आता फोडणी तर दिली आपण. आता ह्याच्यामध्ये मी अंदाजाने जाडं मीठ टाकणार. मी जाडं मीठच वापरते ना, त्याच्यामुळं जाडं मीठ टाकलं. आता एवढं मीठ बस झालं आपल्याला. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार टाकायचं. आता मी याला ना झाकून ठेवणार शिजायला. आता शिजलं की सांग. हे ताटावरती मुद्दाम पाणी टाकावं लागतं, कारण आतलं कालवण आटलं नाही पाहिजे म्हणून. आता बघूया आपण. चला हे बघा. हे बघा आपली शेंग पण शिजली मस्तपैकी. मी आता बघितले. हे बघा हे असं कालवण झालं. बघा दिसलं.
हे बघा माझ्या यूट्यूब फॅमिली, हे आजचं जेवण. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला कसं काय वाटलं जेवण ते.